पुण्यात पुढच्या बातमीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार उडालेला आहे। सोलापूर शहराचं 130 वर्षांचं रेकॉर्ड तुटलंय। शहरामध्ये 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लवे गावामध्ये भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली असून 800 लोकवस्तीचं हे संपूर्ण गावच पाण्याखाली गेलंय। लवे गावात एका बाजूला सीना नदी, दुसऱ्या बाजूला गावाचा हा ओढा आहे आणि दोन्ही बाजूंनी पाणी आल्यामुळे गावात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे। गाव समृद्ध आहे, ऊसाची शेती आहे, मोठे बंगले असून आता हे सर्व बंगले सोडून गावकरी गावाच्या बाहेर गेलेत। लवे हे सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातलं एक ग्रामपंचायत गाव आहे। गाव हे प्रामुख्याने शेतीप्रधान आहे आणि गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे। खरीप हंगामामध्ये ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग, रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा आणि कांदा याची लागवड केली जाते। गावातील अनेक कुटुंबातील सदस्य रोजगार, व्यवसाय किंवा नोकरीसाठी पुणे, मुंबई तसेच परदेशामध्ये सुद्धा स्थायिक झालेले आहेत। शेती व्यतिरिक्त मजुरी आणि स्थलांतर हे सुद्धा उपजीविकेची साधनं आहेत। अलीकडील काळामध्ये सीना नदीच्या पुरामुळे गाव आणि परिसराचा संपर्क तुटल्याच्या घटना घडल्यात आणि त्यामुळे पाणी पुरवठा आणि पूर नियंत्रण ही दोन मोठी आव्हानं या भागामध्ये आता उद्भवलेली आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अत्यंत हे आपण पाहतोय लवे गावाची स्थिती सध्या समृद्ध असं गाव मात्र सध्या ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। बचाव कार्य कसं नेमकं सुरू आहे? बचाव कार्य करण्यासाठी वावच नाहीये, कारण त्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती पाण्याचा पूर्ण मोठा असा प्रवाह आहे। हे गाव हे दोन जिल्ह्याला विभागतं, एक आहे धाराशिव जिल्हा आणि दुसरा आहे सोलापूर जिल्हा। तर तिथे आता तो फलक आपल्याला दाखवता येत नाही, कारण दूर अंतरावरून तो चित्रित झाला आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत आहे असा जो फलक आहे तोच 30-40 फूट उंचीचा आहे आणि तेवढं पाणी तिथं आता आहे। आणि आता मी अहवाल बघत होतो सोलापूर जिल्ह्याचा, आत्ता काल दिवसभराचं जे प्रशासनानं केलेलं असेसमेंट आहे, तर लवे गावासारखी परिस्थिती कुठे कुठे आहे बघा। जवळपास 38 गावामध्ये, म्हणजे आत्ता आपण जी स्क्रीनवरती दृश्य बघतोय अशी दृश्य किमान 38 गावामध्ये आहेत, की ज्या 38 गावामध्ये 3603 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। आणि याबरोबरच जवळपास हजारो हेक्टर शेती पूर्णपणे वाहून गेली आहे। सोलापूर शहराचा आजचा 130 वर्षाचं रेकॉर्ड सोलापूर शहराचं तुटलं आहे। 1800 साली जे काही रेकॉर्ड होतं त्या शहराचं, की 1885 साली सोलापूर शहरामध्ये 813 मिलीमीटर पाऊस पडला होता प्रज्ञा, आणि आता तो पाऊस 1000 मिलीमीटर पाऊस पडला आहे, म्हणजे जवळपास 25% अधिक पाऊस पडलेला आहे। आणि त्यामुळं असं झालं आहे की जवळपास 20 मंडळातली अतिवृष्टी आणि सतत पडलेला पाऊस, त्यानंतर भीमेच्या खोऱ्यातनं होत असलेला विसर्ग, सिनेच्या खोऱ्यातनं होत असलेला विसर्ग, त्यामुळे लवे गावात असं चित्र जे निर्माण झालं आहे ते असं आहे की तिथे NDRFची टीमही पोचू शकत नाही। म्हणजे मी आत्ता काल दुपारपासून किमान 5-6 गावाची उदाहरणं सांगू शकतो। उंदर गाव आहे, वाकाव आहे, सुलतानपूर आहे, हे लवे गाव आहे। अशी सीनेच्या आजूबाजूला असलेली गावं की ज्या सीनेमधनं केवळ पूर गृहीत धरून 50,000 क्युसेक्स पाणी वाहू शकतं, त्या सीनेमध्ये जर 2 लाख क्युसेक्स पाण्याचा, म्हणजे जवळपास 4 पट पाण्याचा विसर्ग सुरू असेल तर ते पाणी असं साचत जाणार आहे। आणि झालं आहे काय की बघा, भीमेतनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ते भीमेतलं पाणी येतं उजनीमध्ये, उजनीत 57,000 क्युसेक्स पाणी येतं आहे। आणि आता प्रेक्षकांच्या त्यांना समजावं म्हणून की लवे गावातली परिस्थिती का निर्माण झाली आहे, एकीकडनं भीमेतनं पाणी आलं आहे, दुसरीकडनं सीनेतनं पाणी आलं आहे। तिथे अतिवृष्टी, महेशगावसारख्या भागामध्ये 175 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये पडला आहे। आणि मग भीमेतनं आलेलं पाणी, सीनेतनं आलेलं पाणी हे एकमेकाला जिथे संगमावरती भिडतं त्या ठिकाणी भीमेच्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं सीनेचं पाणी बाहेरच पडू शकत नाही, आणि म्हणून हळूहळू तो फुगवटा तयार होत गेला। आणि मग लवे गावात, जिथे की एक ओढा आहेच त्या लवे गावाच्या बाजूला, तिकडं ते पाणी साचत सिना कोळेगावपर्यंत गेलं आणि जवळपास 127 गावांना पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला आहे। 28-29 गावामध्ये तुम्ही प्रशासनाला पोहोचताना सुद्धा खूप अडचणी येत आहेत। काल रात्री उशिरा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ केला सुलतानपूरच्या नागरिकांसाठी, ग्रामस्थांसाठी, कारण जवळपास 500 ते 800 लोक, कारण आकडा कोणाला नेमका माहीत नाही आहे, ते लोक तिथे पूर्णपणे वेढलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। त्यातला एक व्यक्ती, तो काहीतरी स्वामी वगैरे आहेत, त्यांचं गायीवरती खूप प्रेम होतं आणि ते गायीला पाणी पाजायला किंवा चारा टाकायला गेले। काल सकाळी 10 वाजल्यापासून ते झाडावर बसलेले आहेत,
म्हणजे आज 24 तास उलटतील थोड्या वेळामध्ये की ते झाडाच्या खालीच आलेले नाहीत. तिथे चॉपर पण जाऊ शकत नाही. एक मस्के मस्ती म्हणून आहे, तिथे काहीतरी 28-30 लोक आहेत. तिथं काल NDRFचं पथक गेलं, चॉपर त्यांनी लोकेट करायचा प्रयत्न केला, लोकेट करू नाहीत शकले कारण त्याला काहीतरी सिग्नल लागतो. खालून लोकांनी रेड काहीतरी कपडे वगैरे फडकवले पण नाही त्यांच्या लक्षात आलं. अशी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे. हो. आणि म्हणून सुदैव आहे आपलं की काल सकाळपासून पाऊस थांबला आहे, पण जर पुन्हा तो पाऊस आला तर मग मात्र प्रशासनाला खूप अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आत्ता मी एवढंच म्हणेन की आत्ताच्या स्थितीमध्ये काय नुकसान झालं आहे, किती नुकसान झालं आहे, किती याचे दीर्घकाळ परिणाम होतील हे 8-10 दिवसानंतर लक्षात येईल. पण आज लवेगावसारखी परिस्थिती ही अनेक गावामध्ये आहे. आपण प्रयत्न करतो आहोत की त्या गावामध्ये जाऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते महाराष्ट्रासमोर मांडायचं. सिनेच्या प्रवाहाच्या बरोबर मी प्रवास करतोय आणि माझ्या असं लक्षात येतं आहे की एक दंतकथा आहे इथे की औरंगजेबाचं सैन्य हे हत्तीसह वाहून गेलं होतं. ही दंतकथा आहे सिनेबद्दलची, ती आता दंतकथा पुन्हा एकदा येते. दुर्दैवाने अनेक लोकांना अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय. खरंय राहुल, पाण्याची पातळी वाढली आणि चारी बाजूनं या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. सध्या तिथपर्यंत मदत कार्य पोहोचवणं सुद्धा अत्यंत कठीण बनलेलं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.